Audio Jungle. Audio Jungle. सलोनी, जसे की आपण पाहतोय, आज देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी आपण पाहतोय पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे पुणे शहर कमिटी अध्यक्ष शिंदे सर आपल्या सोबत यावेळेस आहेत. आपण त्यांच्याकडनं आजच्या या पुण्यतिथी दिवस निमित्ताचं पदयात्रेचे जे आयोजन केलं होतं त्या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर, काय सांगाल? आजचा दिवस स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आणि तो आम्ही अँटी टेररिझम डे म्हणून साजरा करतो. त्याचं औचित्य साधून आज जय हिंद रॅली आम्ही काढली. भारतीय सैन्य दलाच्या प्रत्येक सैनिकाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि जे हुतात्मा झाले या युद्धामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. पहलगाम मध्ये जे आमचे 26 बंधू आणि जे भगिन्या म्हणजे आमचे भाऊ जे वारले त्यांचं सिंदूर ज्या महिलांचं मिटवलं गेलं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथं आलो. आपल्याला कल्पना असेल की अत्यंत मोठ्या प्रमाणे मोठ्या धैर्याने आपलं सैन्य लढलं, पण मध्येच त्या सैन्याला थांबवलं गेलं. आम्हाला माहित नाही कोणाच्या हितासाठी थांबवलं गेलं, कारण आम्हाला कळतं की युद्धविराम जर सांगायचं असेल तर आमच्या सैन्याच्या प्रमुखांनी ते जाहीर केलं पाहिलं होतं. पण अमेरिकेचे प्रमुख ते जाहीर करतात की आमच्या कुणाच्या दबावाखाली, हा प्रश्न सुद्धा संपूर्ण नागरिकाला या देशाच्या पडलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण निषेध सुद्धा मांडलेला होता. तो नेमका निषेध कोणासाठी होता आणि काय नेमका निषेध कशा संदर्भात करण्यात आला होता? काय या युद्धामध्ये सोफिया कुरेशी म्हणून ज्यांनी वार्तालाप केला, प्रत्येक ऍक्शन आपल्या सैन्याचं आपल्या या देशाच्या नागरिकांना कळवलं, त्या सोफिया कुरेशीच्या विरोधात मध्य प्रदेशचे कॅबिनेट मिनिस्टर विजय शाह एक आक्षेपार्ह आणि एका लाजवेल असं आक्षेपार्ह सोफिया कुरेशी बद्दल बोलतात. त्याचा निषेधाचा ठराव आम्ही मांडला. त्याचबरोबर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सैन्य दलाचा अपमान केला. अशा परिस्थितीमध्ये आणि आपल्याला कल्पना असेल की जसं युद्धाचं सावली आली, खरगे साहेब असतील, राहुल गांधी असेल आणि सर्व विरोधी पक्षांनी एकमुखाने ह्या देशाच्या सत्ताधाऱ्यांना, मोदी सरकारला पाठिंबा पूर्ण जाहीर केला की तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही करू. पण सैन्य आणि युद्ध मध्येच थांबवलं. आम्हाला असं वाटलं होतं की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरला घेण्याचा मोका आपल्याकडे आहे, पण मोदींनी ह्या मोक्याला धोक्यामध्ये कसं परिवर्तन केलं हे या देशाला आता कळलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान स्वर्गीयवासी राजीव गांधी यांचं आज पुण्यतिथी आहे आणि यांच्या या पुण्यतिथी निमित्ताचं औचित्य साधून आणि पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जो दहशती हल्ला आहे त्या सगळ्या गोष्टीला भारताने अतिशय चांगल्या पद्धतीचा धडा जो आहे तो पाकिस्तानला शिकवलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या निमित्ताने आज पदयात्रा जी आहे काँग्रेस भवन पासून ते मंडईपर्यंत पदयात्रा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे. आणि या पदयात्रेमध्ये आज आपल्यासोबत बाळासाहेब शिवळकर साहेब सुद्धा जुळलेले आहेत, आपल्यासोबत ते आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. साहेब, काय सांगाल आजच्या पुण्यतिथी? आज राहुल गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर पेलगावमध्ये जे आपले 26 निरपराधी आपल्या भारतीयांचा या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्याचबरोबर आज आपल्या या देशातील ज्येष्ठ असे नामवंत भूगोलशास्त्रज्ञ कैलासवासी नारळीकर यांचे मी ह्या तिन्ही सगळ्या लोकांचं मी स्मरण या ठिकाणी ठेवतो. आज आपल्या देशाला पेहलगावमध्ये घटना झाल्यानंतर सगळ्या भारतीयांना एकत्र आलं पाहिजे आणि आपण भारतीय नागरिकांनी एवढी ताकद निर्माण केली पाहिजे की जे आपले शत्रू राष्ट्र आहे त्यांनी यापुढे कधीही आपल्यावरती हल्ला किंवा दहशत निर्माण करण्याचं काम करू नये असं या ठिकाणी आमची इच्छा आहे. म्हणून ही आजची रॅली काँग्रेस पक्षातर्फे जे आपले सैनिक आहेत ज्यांनी या ठिकाणी आज भारतीयांना संरक्षण केलं, विजय मिळवून दिला, त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी आजची रॅली आहे. आपला राष्ट्रध्वज आहे त्याला सलाम करण्याकरता आज ही आणि देशाचे अत्याधुनिक देशाचे शिल्पकार राजीवजी गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. सगळ्यांच्या निमित्ताने स्मरणार्थ ही रॅली काढण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आजच्या या पदयात्रेला महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषजी सरवदे,
त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस सुभाष सरवदे यांची देखील निवड झालेली आहे. आपल्या सोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेले आहे. आज स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस भवन ते मंडई या ठिकाणी ही तिरंगा रॅली निघालेली आहे. या तिरंगा रॅलीमध्ये सर्व काँग्रेस प्रेमी, सर्व काँग्रेस पदाधिकारी, शहराचे अध्यक्ष, त्या आमचे हडपसर मतदारसंघाचे बाळासाहेब सुवरकर यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही रॅली निघालेली आहे, मोठ्या प्रमाणात निघालेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्ध झाले होते आणि आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी चांगल्या प्रकारचं पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या सन्मानात आजची ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. नक्कीच सलोनी, या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषजी सरवदे यांची हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सरचिटणीस पदावरती देखील नेमणूक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. आज आपण पाहिलं तर देशाचे पंतप्रधान स्वर्गीयवासी राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्ताचं औचित्य साधून आज आपण पाहतोय पुण्याच्या काँग्रेस भवन पासून ते संपूर्ण मंडईपर्यंत मोठ्या प्रमाणात तिरंगा घेऊन या ठिकाणी पदयात्रा जी आहे ते करण्याला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्याचं दृश्य देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. सर काय सांगाल, आज देशाचे पंतप्रधान स्वर्गीयवासी राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे, काय ना? त्या निमित्ताने नाही, परंतु आज देशासाठी जे लढलेले जवान आहेत त्यांच्या निमित्ताने आज पदयात्रा निघालेली आहे. या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. ही पदयात्रा आज काँग्रेस भवन या ठिकाणी सुरू होऊन ती टिळक पुतळा मंडई या ठिकाणी समाप्त होणार आहे. नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे काँग्रेस भवन पासून ते हे पदयात्रा सुरुवात झालेली आहे आणि मंडईपासून हे पदयात्रा होणार आहे आणि या पदयात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये तिरंगा जो झेंडा जो आहे तो सुद्धा घेऊन या ठिकाणी पदयात्रा करत असतानाचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण आणखीन काही पदाधिकारी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद यावेळेस साधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत यावेळेस जी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आज देशाचे पंतप्रधान स्वर्गीयवासी राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या प्रमाणात पदयात्रा जी आहे ते होत आहे, काय सांगा? आजचा दिवस हा स्वर्गीय राजीव गांधी यांची हत्या 21 मे 1991 झाली. त्या दिवसापासून या देशामध्ये दहशतवादाच्या विरोधातला दिवस म्हणून हा त्या ठिकाणी मानला जातो. आज आपल्याला माहिती ऑपरेशन सिंदूर झालं, त्याच्या अगोदर पहलगामची घटना घडली. त्याच्यानंतर भारत सरकारने आणि भारतीय फौजांनी विशेषतः ऑपरेशन सिंदूर केलं आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. त्या सैन्य दलाला मनोधैर्य त्यांचं वाढावं, त्यांना सपोर्ट करावा, त्यांना मानाचा मुजरा करावा या हेतूनं ही तिरंगा यात्रा, जय हिंद यात्रा काढलेली आहे. आपल्याला माहिती असेल 1971 साली इंदिरा गांधींनी ज्यावेळेस पाकिस्तानचे 2 तुकडे केले त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या जय हिंद यात्रा काढल्या होत्या आणि भूमिका ही सरकारची सांगितली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीनं आज अशा प्रकारची तिरंगा यात्रा, जय हिंद यात्रा या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं काढली गेली. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.